नमस्कार मंडळी, आज काय बनवायचा स्पेशल चला तर पाहूयात. तर इथे आपण 2 अंडे घेतलेले आहेत. तर लसूण पण इकडे घेतलेले आहेत. तर इथे आपण एक कढई ठेवली. कढई छान गरम होऊ द्यायचे. कढई छान गरम झालं की त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचे. तेल 2 चम्मच इथे आपण घालून घ्यायचे. तेल छान कडकडीत गरम होईल तोवर आपण इकडे लसूण ठेचून घ्यायचे. 5 ते 6 पाकळ्या इथे लसूण आपण ठेचून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर अंडी फोडून घ्यायचे आहे. अगदी झटपट आणि सिंपल अशी ही आपली अंड्याची भाजी असणार आहे. तुम्हीही एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही रेसिपी आहे. तर एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. तर इथे पाहू शकता आपण ही अंडे आपण यामध्ये घालून घेतलेले आहे. त्यानंतर आपण मीठ घालून घ्यायचे चवीनुसार. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता 2 अंड्याचा आपण अगदी झटपट आणि सिंपल, जर जास्त भूक कडकडून लागली असेल तर अशा पद्धतीचा झटपट आणि सिंपल भाजी बनवू शकतो आणि खाऊ शकतो. तर इथे आपण काळा मसाला यामध्ये घालून घ्यायचं. मीठ तर आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपण काळा मसाला घालून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे सगळं मिक्स झालं की त्यामध्ये आपण आपल्याला किती हवं तेवढं पाणी यामध्ये घालू शकता. आता आपण पाणी घालून ह्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिटासाठी मस्त उकळी काढून घ्यायची. आपली भाजी मस्तशी तयार होते. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. जर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहायच्या असेल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि नक्कीच आमच्या सोलापूरची रेसिपी तुम्ही पाहू शकता. अगदी गावरान स्टाईल आणि सोलापुरी स्टाईल आपली ही संपूर्ण रेसिपी असणार आहे. तुम्हीही एकदा नक्की भेट द्या. तर ही मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर इथे मस्तशी तयार झाली आपली ही भाजी. मस्त 1 ते 2 मिनटासाठी शिजवून घ्यायची. अगदी झणझणीत भाजी तयार झाली. तर रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा.